नमस्कार मंडळी, जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा. प्रेमाचे बंध अनोखे भाग 37. तुम्ही दोघीही खूप सुंदर दिसताय. वृंदा त्यांच्या हातात घेत प्रेमाने बोलते. मलाही तुमच्या सगळ्यांसोबत एक फोटो काढायचा आहे. माझ्यासाठी थांबायचं ना तुम्ही? वृंदा बारीक चेहरा करत बोलते. अगं वेडाबाई, तोंड काय पाडते? लगेच आता परत काढूया की. मावशी तिचा पडलेला चेहरा बघून लगेच बोलतात. खरंच? वृंदा खुश होऊन विचारते. हो बाळा. राज? मामी राजला आवाज देत खुणवतात. विराजस गालात हसत परत त्या सगळ्यांचे फोटो काढतो. आता पुढे. सेज, आमच्या तिघांचे एक फोटो काढ ना. तो लगेच माईआजीजवळ वृंदाला घेऊन येत त्या दोघींच्या खांद्यावर हात ठेवत त्याची किल्लर स्माईल देत फोटो काढून घेतो. वृंदा त्याचं असं हक्काने वागणं बघून सुखावून गेली होती. माईंनीही त्याचं वागणं आवडून गेलं होतं. त्यांचा फोटो काढून झाला तसं सेजलने सगळ्यांना एकत्र बोलवून एक फॅमिली सेल्फीही काढला. अरे चला, उशीर होतोय. किती वेळ? मामा वैतागून शेवटी सगळ्यांना आवाज देतात. मामा बाहेर कार रेडीच आहे, निघूया आपण. विराजस त्यांची चिडचिड समजून घेत बोलतो. हो हो, निघूया चला. मावशीचे मिस्टरही लगेच बोलतात. तसेच सगळे बाहेर पडतात. वृंदाही त्यांच्या मागून जातच होती की सगळे पुढे गेलेत हे बघून विराजसने वृंदाला हात पकडून थांबवून घेतलं. तसंही ते दोघे विराजसच्या कारमधून वेगळे जाणार होते आणि त्यांची स्पेशल एंट्री होती, त्यामुळे त्यांना विचारणारही कोणी नव्हतं. काय झालं? वृंदा विचारते. त्याने तसाच तिचा हात खेचत तिला जवळ ओढलं. तिच्या डोक्याला डोकं लावत तिच्या डोळ्यात बघत बोलतो. वृंदा, खूप सुंदर दिसतेस. माझ्यासोबत एक सेल्फी? वृंदा लाजत गोड स्माईल देत मान हलवते. तो हळूच तिच्या कमरेत हात घालत सेल्फी कॅमेरा ओपन करत दोघांचं सेल्फी घेत होता, तर वृंदा त्याच्या स्पर्शाने गोठून गेली होती. ती एकटक त्याच्याकडे बघत होती. तिला भानही नव्हतं समोर मोबाईलकडे बघायचं. बायको, आय नो मी खूप हँडसम चार्मिंग दिसत आहे, त्यामुळे तू डेस्परेट होते, पण मला आपल्या दोघांचं एक गोड सेल्फी हवा आहे. प्लीज, मला मिळेल तो? विराजस क्यूट फेस करत तिला विचारतो. असं असं काही नाही ते. मी वृंदा बावरून त्याच्या कमरेतला हात बाजूला करायचा प्रयत्न करते, पण तो त्याची पकड थोडी घट्ट ठेवत तिला स्वतःजवळ खेचत तिच्यावर झुकतो. वृंदा घाबरून मागे सरकते, पण त्याने पकडलं असल्याने तिला लांब जाता येत नाही. त्यामुळे तिने विराजस आता काय करेल या भीतीने डोळे घट्ट मिटून घेतले होते. विराजस काही न करता शांतपणे तिला बघत होता. क्षणाक्षणाला बदलत जाणारे तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होता. वृंदा त्याने काहीच केलं नाही बघून हळूच डोळे उघडून त्याच्याकडे बघते. विराजस स्माईल करत भुवया उंचावत तिला विचारतो. प्रत्येक गोष्टीत मस्करी सुचते ना तुम्हाला? वृंदा लटका रागात त्याला लांब करत असते की तो तिचा हात पकडून हळूच तिच्या कपाळावर किस करतो. वृंदा त्याचा प्रेमळ स्पर्श फील करत डोळे बंद करते. सॉरी, आता एक छान सेल्फी काढूया आपल्या दोघांचा. वृंदाचं लक्ष नसतं, ती मस्त कॅमेराकडे बघत स्माईल करत होती. विराजस त्याच संधीचा फायदा घेऊन पटकन तिच्या गालावर ओठ टेकवतो. लगेच फोटो क्लिक करतो. वृंदा शॉक लागल्यासारखी राहते. विराजस तिचे एक्सप्रेशन बघून गालात हसत होता. वृंदा, काय झालं? निघायचं ना? उशीर होतोय आपल्याला. विराजस थोडं लांबून तिला आवाज देतो. अगं काय झालं? निघायचं ना? उशीर होईल, सगळे आपली वाट बघत असतील. विराजस परत तिला आवाज देतो. हां, ते वृंदाला समजत नाही कसं रिॲक्ट करावं ते. आता नक्की काय झालं? विराजसने किस केलं की मी स्वप्न बघत होते? ती विचारतच असते की विराजस तिला दोन्ही हातावर उचलून घेत चालायला लागतो. वीर वीर, अहो काय करताय हे?
मी चालते ना, हे असं कोणी बघितलं तर? वृंदा घाबरून त्याला बोलते. आता इथे कोणी नाही आणि मी माझ्या बायकोला उचलून घेतलं आहे, त्यामुळे कोणालाच काही प्रॉब्लेम नसावा, विराजस ॲटिट्यूडमध्ये बोलतो. अहो प्लीज ना, तुमचे कपडे खराब होतील, माझा गाऊन पण खराब होईल. म्हणूनच तर मी माझ्या राणीला उचलून घेतलंय. आहे ना. काही कपडे खराब होत नाही. मी ऐकलेलं मुलींना अशा गोष्टी खूप आवडतात, रोमॅन्टिक वाटतं. आणि एक तू, आता एक शब्द जरी निघाला ना तर बघा, म्हणत तो मुद्दामून तिला पडायची ॲक्शन करतो. नाही नाही, वृंदा घाबरून त्याच्या गळ्यात हात घट्ट करते. विराजस स्माईल करत चालला होता. विराजस मराठे इतके रोमॅन्टिक असतील असं कधी वाटलं नव्हतं. अरे आत्ता मी काय केलं? तो शंकरला गाडी अनलॉक करायचा इशारा करतो. तिला सीटवर बसवत दुसऱ्या बाजूने बसत साळसूतपणे बोलतो. तुम्ही आताही मुद्दामून मला उचलून घेतलं आणि मगाशी पण मला की. वृंदा बोलतच होत असते की पटकन तोंडावर हात ठेवून शांत राहते, कारण गाडीत ते दोघांनाच नाही तर शंकरही असतो. आणि परत जर किसचं आपण बोललो तर विराजच आणखीन सतवणार, म्हणून ती गप्पच बसणं पसंत करते. काय केलं वृंदा मी मगाशी? विराजस मुद्दामून परत विचारतो. काही नाही, मी तुमच्याशी बोलणारच नाही. मुद्दामून मला छळता तुम्ही, वृंदा तोंड फुगून बोलते. अरे पण मी काय केलं ते तर सांग आधी. आणि तो तिच्या चेहऱ्यावर रेंगाळणारी बट मागे घेत बोलतो. तुम्हीच सगळं करता आणि काही न केल्याचा आव आणता. बोलू नका तुम्ही माझ्याशी. अगं पण मी तुला किती वेळा आवाज दिला, तुझं लक्ष नव्हतं, त्याला मी काय करू? आज आपलं रिसेप्शन आहे, सगळे आपली वाट बघत असतील आणि आपण असं लेट जाणं बरोबर दिसत नाही. आणि आता आपण सोबतच असणार आहोत कायम, तेव्हा आपण आपल्या रोमॅन्स नंतरही करू शकतो ना. विराजस तिची मज्जा घेत चेहऱ्यावर एकदम सिरियस एक्सप्रेशन ठेवत बोलतो. काय बोललात तुम्ही? वृंदा त्याला मागे ढकलत 1-2 फटके त्याच्या हातावर देते. अगं असं नवीन नवीन नवऱ्याला मारणं बरं दिसतं का? ते पण नवरा एवढा हँडसम असताना. हँडसम म्हणे, आणि हे नवीन नवीन नवरा काय आहे? वृंदा त्याच्या विचित्र वाक्यावर हसत विचारते. बायको, मुली मरतात हा माझ्यावर. ते तर मी कोणाला भाव देत नव्हतं म्हणून. विराजस कॉलर टाईट केल्यासारखं दाखवत बोलतो. हो ते समजलं मला, ईशानी आणि विधीवरून. वृंदा हाताची घडी घालून त्याच्याकडे डेव्हिल स्माईल देत बघते. ते तर त्यांना मोहितने पाठवलं होतं. माझी चॉईस तर तूच होतीस पहिल्यापासून. विराजस तिला जवळ घेत तिच्या डोळ्यात बघत बोलतो. वृंदाही त्याच्या नजरेत हरवून जाते. पुढे काही न बोलता त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत त्याच्या हाताला विळखा घालते. तशी विराजसच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते. तो तिच्या बोटात बोट गुंफत पकड घट्ट करतो. थोड्या वेळाने पोहोचल्यावर शंकर विराजसला आवाज देतो. दादा पोचलो आपण. वृंदा सावरून बसत आरशात स्वतःला बघते. तोपर्यंत विराजस उतरून दुसऱ्या बाजूने तिच्यासाठी डोर ओपन करत तिला बाहेर यायला मदत करतो. मीडियावाले लगेच त्याच्या भोवती जमा होतात. सर एक फोटो, मॅम एक फोटो करत मीडियावाले त्यांच्या भोवती जमले होते. सर सर इथे बघा प्लीज, मॅम प्लीज इथे बघा. विराजसचे बॉडीगार्ड तिथे असल्यामुळे कोणालाच त्यांच्याजवळ जायला देत नव्हते, म्हणून मीडियावाले त्यांचा एक फोटोसाठी धडपडत होते. विराजस वृंदाला जवळ घेत होता. एका बाजूला उभा राहत पोज देत त्यांना फोटोज घ्यायला देतो. लगेच थोड्या वेळात तो तिचा हात पकडून आत घेऊन येत रिसेप्शन हॉल जवळ वळतो.